ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे ने कहा कि अजित दादा पवार विमान हादसे को 1 महीना हो गया है, लेकिन कार्यकर्ताओं को अभी भी विश्वास नहीं हो रहा है। उन्होंने रोहित पवार पर इस मुद्दे पर राजनीति करने का आरोप लगाया। परांजपे ने कहा कि केंद्र और राज्य सरकार में निष्पक्ष जांच की मांग की गई है और पार्टी एएआईबी व डीजीसीए की रिपोर्ट का इंतजार कर रही है। विलीनीकरण की खबरों को खारिज करते हुए उन्होंने कहा कि सुनेत्रा पवार के नेतृत्व में पार्टी अजित दादा के सपनों को पूरी करने के लिए प्रतिबद्ध है। आइए आगे और क्या कुछ कहना है आनंद परांजपे ने। आज आमचं सगळ्यांचं दैवत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी विमान अपघाताला 1 महिना झाला। अजूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना विश्वास होत नाही की आमचे दादा आमच्यामध्ये नाहीत। दुर्दैवाने गेल्या महिनाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या दुर्दैवी मृत्यूवरून जे राजकारण करतायत, जे आरोप करतायत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे। ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के रामानायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे इन्क्वायरी सुरू केली। त्यानंतर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राताई पवार ह्या ज्यावेळेला दिल्लीला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब असतील, यांना ज्यावेळेला आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी आणि पार्थदादा यांच्याबरोबर भेटल्या, त्यावेळेला दोन्ही नेत्यांनी ह्या अपघाताची सखोल चौकशी होईल आणि सत्य महाराष्ट्रासमोर येईल असं आश्वस्त केलं होतं। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून देखील सीबीआय मार्फत, जरी सीआयडी इन्क्वायरी सुरू झाली असली तरी सीबीआय मार्फत देखील इन्क्वायरी झाली पाहिजे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली। पण दुर्दैवाने जे काही राजकारण रोहित पवार गेले काही दिवस करतायत, मग तो एफआयआर दाखल होण्यासाठी मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये केलेला तमाशा असेल, बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये केलेला एफआयआरसाठीचा तमाशा असेल, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला त्यांनी भेट घेतली त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून एफआयआर नोंदवली जाईल। अशा प्रकारचं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांच्याकडे गृह खातं आहे, यांनी त्यांना आश्वस्त केलं। त्यानंतर देखील आज मला माहिती मिळाली की उपमुख्यमंत्री काल त्यांनी मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ते भेट घेत आहेत। दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतर देखील एफआयआर नोंदवण्यावरचं राजकारण त्यांनी थांबवावं। गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नेते अशा प्रकारचा आरोप ते आमच्या पक्षावर करत आहेत। खरं तर 2 जुलै 2023 रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्या सगळ्यांचं दैवत अजितदादा पवार साहेबांनी कुटुंबाने कसं एकटं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय। किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातल्या पवाराला मतदान करा अशा प्रकारचं देखील वरिष्ठांकडनं वक्तव्य केलं गेलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अत्यंत हताश होऊन तो व्हिडिओ आजही सगळ्यांकडे आहे की माननीय अजितदादा पवार साहेब भाषणामध्ये बोलतायत की कुटुंबाने मला एकटं पाडलंय, पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही
ही उद्विग्नता त्यांची त्या भाषणातनं दिसत होती. त्यामुळे आज जे काय त्यांच्या मृत्यूवरचं राजकारण केलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, पार्थदादा आणि जयदादा यांच्या मागे सर्व पक्ष, सर्व नेते, पदाधिकारी भक्कमपणे उभे आहेत. काल परवा देखील ज्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन होतं त्यावेळेला जय पवारांना कसं कोपऱ्यात बसवलं गेलं अशा प्रकारचा चुकीचा व्हिडिओ माध्यमांनी दाखवला आणि तशा प्रकारचा आरोप रोहित पवारांनी केला. फेसबुक लाईव्ह जर आपण बघितलं, सूत्रसंचालन करत असलेले सूरज चव्हाण हे बोलतायत की पार्थदादा आणि जयदादांनी पहिल्या रांगेमध्ये बसा. जयदादा वहिनींच्या मागे दुसऱ्या रांगेत बसत होते, त्यावेळेला प्रफुल्लबाईंनी त्यांना सांगितले की पुढे येऊन बसा. पण अशा प्रकारचे जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 नेत्यांवर केले जात आहेत हे चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की कसा एकेरी उल्लेख करून कशा प्रकारची भाषणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी केली. ठाण्यातल्या नेत्यांनी तर त्यांना पाकिटमार बोलल्यापर्यंत मजल गेली होती. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर जे राजकारण रोहित पवार करतायत हे अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद आहे.